नमस्कार मित्रांनो, जन्माष्टमी जवळच आहे आणि त्या निमित्ताने आज आपण पंचलाडूची रेसिपी करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे करण्याची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर करण्यासाठी आता सुरुवात करू। हे लाडू जन्माष्टमीला स्पेशली केले जाते। पंचमेवा लाडू म्हणजे यामध्ये 5 प्रकारचा सुकामेवा जातो। हे लाडू करण्यासाठी माझी सर्व तयारी सुद्धा झालेली आहे। जसजशी रेसिपी आपण करायला घेऊ तसतसे मी तुम्हाला ही सामग्री किती घ्यायची आणि कोणती कोणती घ्यायची ते सांगते। यामधला काही सुकामेवा आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा आहे। त्यासाठी जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 3 चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं। सगळ्यात आधी आता आपण इथे बदाम तळून घेऊया। त्यासाठी इथे बदाम घेतलेले आहे, 25 बदाम मी घेतलेले आहे। आता मस्त असे तळून घ्यायचे, थोडाफार सोनेरी रंग येतपर्यंत या बदामाला तळून घ्यायचं। बदाम तळून झालेले आहे रेडी। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला भाजायचे आहे काजू। जेवढे बदाम घेतले तेवढेच काजू घ्यायचे आहे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे। लालसर कलर येतपर्यंत या काजूला आपल्याला तळून घ्यायचा आहे। काजू भाजून झालेले आहे रेडी, सुंदर कलर आलेला आहे ना। एका प्लेटवरती काढून घेऊया आणि आता भाजायचे आहे आपल्याला मखाणे। मखाणे टाकायच्या आधी तुम्हाला तूप जास्त वाटत असेल तर काढू शकता। नंतर यामध्ये आता मखाणे टाकून मस्त असे आपल्याला भाजायचे आहे। यावरती थोडासा कलर ब्राऊन येतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मस्त असे मखाणे भाजून रेडी झालेले आहे। मखाणे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे सगळी सामग्री अलग अलग काढायची, एकत्र काढायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता एक थेंब सुद्धा तुपाचा नाही आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला तूप जास्त वाटत असेल तर काढून घ्या, कारण मखाणे जे आहे पूर्ण तूप शोषून घेतं। बदाम, काजू, मखाणे हे सगळं भाजून झालेलं आहे। यामध्ये आता टाकून घेतलं आहे खोबरं। खोबरं मी खिसून घेतलं आहे। हे खोबरं खिसना 1.5 वाटी एवढं आहे। छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजता क्षणीच यामध्ये टाकायचं आहे मगजबी, असल्यास टाका, नाहीतर पूर्णपणे स्किप करू शकता। हे टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे किशमिश, 25 ते 20 किशमिश आहे। नंतर एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे। किशमिश आणि मगजबी हे सगळं तुम्ही आधीसुद्धा तळून घेऊ शकता, पण मी घेतलं नाही, मला अशाच पद्धतीने आवडते। हे सर्व आपण भाजून घेतलं आहे। मगजबी आणि हे जे आपण यामध्ये किशमिश टाकलेलं आहे, खोबरं टाकलेलं आहे, हे सगळं आपण भाजलेलं आहे, मस्त भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। जे बदाम, काजू हे सगळं आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरवरती काढायचं आहे। तर सगळ्यात आधी आता बदाम काढून घेऊया। अशा प्रकारे मी बदाम मिक्सरवरती काढून घेतला आहे। छान रवाळ पद्धतीचं काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता एका बाउलमध्ये मी ॲड करून घेते। नंतर यामध्ये टाकून घेऊया काजू आणि काजूसुद्धा अशाच प्रकारे मिक्सरवरती काढून घ्यायचे आहे। मखाणे सुद्धा मिक्सरवरती अशाच प्रकारे मी काढून घेतले आणि या बाउलमध्ये हे मिश्रण मी टाकून घेतलं आहे। आता हे मिश्रण मी साईडला करते आणि जे आपण खोबरं, मगजबी, किशमिश हे सगळं आपण भाजून घेतलं होतं ते एका प्लेटवरती काढून घेतलं होतं आणि ते आता छान कुरकुरीत आलेलं आहे। आता अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं, छान तुटतं हे। छान अशा प्रकारे चोळून घेतल्यानंतर जे आपण काजू, बदाम आणि मखाणे मिक्सरवरती काढून घेतले होते त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एकत्र एकसंध करून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण इथे रेडी आहे। आता पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी जाड तळाची कढई घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धी वाटीला थोडी जास्त साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटीला थोडं कमी पाणी घ्यायचं आहे। आपल्याला एकतारीचा पाक तयार करायचा आहे। पूर्णपणे साखर विरघळली आहे। आता पाक आपण चेक करून घेऊया। पाक आपल्याला एकतारीचा हवा आहे, तर त्यासाठी एका चम्मचवरती पाक घ्यायचा आहे थोडा आणि छान बोटाने चेक करून बघायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा एकतारीचा पाक रेडी झालेला आहे। पाक झालेला आहे रेडी। यामध्ये जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण टाकायचं आहे, छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळांसाठी 1-1 मिनिटांसाठी हे मिश्रण यामध्येच परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत गोळा होत नाही, गोळा व्हायला लागत नाही, तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटाच्या वर ठेवायचं नाही आहे। तर हे बघा अशा प्रकारे गोळा व्हायला लागला की यामध्ये 1 चम्मच एवढं सुंठ पावडर टाकायचं आहे। छान एकजीव करायचं, थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। एका प्लेटवरती काढून थोडंफार हे मी गार करून घेतलं आहे। आता हे मोकळं करून घेऊया छान।
सुटसुटीत असं मोकळं झालेलं आहे हे. आता याचे आपल्याला लाडू वडून घ्यायचे आहे. बिलकुल सोपी पद्धत आहे लाडू वडण्याची. मस्त असे लाडू वडता येते, तुम्ही पाहू शकता. तर यावरती ना एक मी पिस्ताचा काप लावत आहे. असल्यास लावा, नसल्यास काही हरकत नाही. मस्त असे मी लाडू करून घेत आहे आणि याच प्रकारे मी सगळे लाडू करून घेते. सर्व लाडू झालेले आहे रेडी. मस्त लाडूची रेसिपी आहे. एक तर हेल्दी आहे आणि लवकरात लवकर होणारी आहे. तर नक्की ट्राय करा. कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.